देशभरातून विविध ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने जथ्थेच्या जथ्थे येतात. या अन्वयांसाठी ONGC तर्फे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याबद्दल अधिक जाणून घेऊया ONGCचे जनरल मॅनेजर जागेश सोमकुवर सर यांच्याकडून. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी आपण ONGC तर्फे विविध उपक्रम राबवता. नेमका यावर्षी आपण कोणकोणत्या आधारावर कशा प्रकारे उपक्रम राबवलेले आहेत? सर्वप्रथम जय भीम आणि 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन विनम्र अभिवादन आणि जेवढे दर्शक आहेत त्यांना जय भीम. मागील 40 जवळपास 40 वर्ष झाली तिथे चैतन्यला मोफत जे आहे मेडिकलच्या वैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन आणि त्याच्यासोबतच झुणका भाकरचं पण ते नियोजन असते, परंतु काही कारणास्तव यावर्षी नाही झालं. तर हे सगळे पुस्तकं वाटावं विद्यार्थ्यांना किंवा अजून स्टेशनरी आयटमचं वाटावं किंवा जूट बॅगचे वाटावं, हे सगळे उपक्रम याच्या थ्रू आम्ही कंपनीतर्फे आणि वी आर सो प्राऊड ऑफ अवर ऑर्गनायझेशन ONGC की त्यांचं मॅनेजमेंट जे आहे ना त्यांच्यातर्फे आम्हाला भरपूर म्हणजे कोऑपरेशन मिळतं, सपोर्ट मिळतं, एनकरेजमेंट मिळतं आणि ते म्हणतात की हो आहे. कारण की बघा माझं असं म्हणणं आहे व्यक्तिगत की जर तुम्ही चांगलं काम करत आहे ऑल द फोर्सेस कम टुगेदर अँड सपोर्ट यू. इट इज लाईक दॅट. तर तुमचं इंटेन्शन जर चांगलं असेल, मनातली भावना शुद्ध असेल तर तुम्हाला ते सफलता यात मिळतं, यात काही वाद नाही. तर हा एक छान उपक्रम आहे. एवढ्या वर्षापासून सुरू केलेला आमचे जे सिनियर जे सहकारी होते त्यांनी आणि हा बाबासाहेबांचा कारवा आहे हा सामोर जातो आहे याचा मनस्वी आनंद आम्हाला. एक कंपनी म्हणून आता मी ONGCमध्ये जनरल मॅनेजरच्या पदावर आहे, पण माझ्या ज्या बरोबरच्या ज्या पदाचे जे माझे मित्र आहेत ते पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, काही ज्युनियर लोक आहेत ते सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि एक त्यांना एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळते की आपण आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं काम करतो आहे आणि आपण लोकांना आपण काहीतरी आपल्यातर्फे मदत होते. तर हा एक मेसेज झालं. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जे शिकला सवरला समाज आहे त्यांनी समाजाची जे जबाबदारी घेणं खूप आवश्यक आहे आणि ती आपण जबाबदारी घेतो आहे. जेवढं काय पॉसिबल होईल ज्या पद्धतीनं पॉसिबल होईल तेवढी आम्ही मदत करतो आणि याचा आम्हाला समाधान मिळतो. आणि जे बाबासाहेबांनी सांगितलेलं ते 1% असू द्या 0.5% असू द्या आम्ही त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. हा एक मेसेज देणं खूप गरजेचं आहे. थँक्यू. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.